उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन याला सायलेंट किलर म्हणतात. आणि याचं कारण असं आहे की हायपरटेन्शन कधीही पूर्व सूचना देऊन येत नाही. ज्या वेळेस हायपरटेन्शनचं डायग्नोसिस झालेलं असतं त्यावेळेस ऑलरेडी बराचसा डॅमेज होऊन गेलेला असतो आणि हा डॅमेज शरीरातल्या बऱ्याचशा अवयवांवरती होत असतो. म्हणजे उदाहरणार्थ किडनी फेलियर, डोळे जाणे, अर्धांगवायू किंवा हार्ट अटॅक्स किंवा हाताच्या आणि पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक्स तयार होणे, हे सगळे प्रकार हायपरटेन्शनमुळे घडत असतात. आणि म्हणून एक गोष्ट फार महत्वाची आहे की जर तुमचं वेळेत डायग्नोसिस झालं असेल तर वेळेवरती गोळ्या घेणं आणि अधूनमधून आपल्याकडे एक बीपी ॲपरेटस ठेवून उच्च रक्तदाब आपला नियंत्रणात आहे किंवा नाही हे सातत्याने बघणं फार आवश्यक होतं. त्याच्याकरता साधा पर्याय आहे की 2 वेळेसचे जर अलार्म्स लावले, सकाळच्या गोळ्यांचा आणि संध्याकाळच्या गोळ्यांचा, आणि ते अलार्म्स जोपर्यंत आपण गोळ्या घेत नाही तोपर्यंत बंद करायचे नसतात. आणि म्हणून जर तुम्ही वेळ पाडली, जर वेळेवरती गोळ्या घेतल्या तर तुमच्या अवयवांना कधीही डॅमेज होणार नाही आणि यू विल बी ॲब्सोल्युटली नॉर्मल.